तर नमस्कार मित्रांनो, आपण भेटलेलो आहे नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग विषय म्हणजे काही आपण इव्हेंट वगैरे काही अटेंड नाही करणार आहे. तर आजचा ब्लॉगचा विषय म्हणजे आपण गेलो होतो शिवर कावड यात्रेला. त्या निमित्ताने भरपूर जणांनी आपल्याला प्रश्न विचारले की तुमचा एक्सपिरियन्स कसा होता व तुम्ही प्रवास कसा केला, कुठून ट्रेन पकडली, कुठं उतरले, कुठं रूम घेतला, कुठं स्टे केला आपण. त्याच्यानंतर आपण कावड घेऊन किती किलोमीटर चाललो, काय कुठून सुरुवात केली, हे सगळं व कावड यात्रेत काय काय विशेष होतं ते पण, असे सर्व क्वेश्चनचे उत्तर आपण आज देऊ. तर मित्रांनो नमस्कार, आपल्या ब्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आपण या टोटल प्रश्नांचं उत्तर देऊ आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करून पुढचा व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर आजचा ब्लॉगचा विषय आपण क्लिअर केला. तर आपण साईनगर रेल्वे स्टेशनवरून आपल्याला काल का ट्रेन होती भोपाळपर्यंत. तर तिचं लोकलचं तिकीट मिनिमम 250-280 पर्यंत आहे मित्रांनो. लोकलचं तिकीट स्लीपरचं तुम्ही ऑनलाईन बघू शकता कम्फर्ट तिकीटवरून. तर आपण ते लोकलमध्ये गेलो मित्रांनो, कारण आपलं तिकीट कन्फर्म झालं त्याच्यामुळे आपण लोकल डब्यात गेलो जनरलच्या. तर तिथून आपण भोपाळला उतरलो मित्रांनो. तर आपल्याला भोपाळला तरी तिने 8:30-9:15 दरम्यान सोडलं. तर कावड यात्रा निमित्त मित्रांनो खूप गर्दी होती, त्याच्यामुळं आपण काय शोरमध्ये जाऊन स्टे केला नाही, पण डायरेक्ट भोपाळमध्ये रेल्वे स्टेशन समोर एक हॉटेल होतं. त्या हॉटेलचं नाव मला इतकं आठवत नाही, पण स्टेशन जवळच होतं मित्रांनो. तिथं आपण स्टे केला. तर 2 दिवसाचे आपले 4.5 GST वगैरे पकडून 5,000 रुपये 2 दिवसाचे आपले चार्ज लागला मित्रांनो. रूम खूप मस्त होता. त्याच्यानंतर आपण मग दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 तारखेला सकाळी आपण भोपाळवरून रिक्षात बसलो. 150 रुपये पर सीटनी त्यांनी आपल्याला शिवर गावात, म्हणजे ज्या ठिकाणी जल भरते त्या ठिकाणी शिवन नदीच्या जवळ त्यांनी त्या ठिकाणी सोडलं मित्रांनो. तर शिवन नदी घाट ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण मग त्याच्यानंतर आपण नदीवर गेलो. कलश वगैरे तुम्ही बघितला असेल ब्लॉगमध्ये. कलश वगैरे पूर्ण रेडी करून मग आपण शिवर गावातून आपण कुबरेश्वर धामपर्यंत गेलो. तर मिनिमम मित्रांनो 13-14 किलोमीटरचा रन होता मित्रांनो. पण मग आपल्याला जावं पण पायीच लागलं, यावं पण पायी लागलं. तर त्या कावड यात्रेत मित्रांनो तुम्ही चप्पल जरी घातली तरी काय अडचण नाही मित्रांनो. चप्पल घाला, कारण तिथं नंतर तुम्ही एखाद्या दुकानावरून प्रसाद वगैरे घेता त्या ठिकाणी काढून ठेवली तरी काही अडचण नाही मित्रांनो. चप्पल वगैरे घालायची, ऊन खूप होतं त्याच्यामुळं आपण तर घातली नव्हती. म्हणजे ज्याची इच्छा मित्रांनो तुम्हाला घालायची असली तुम्ही घालू शकता. आपण घातली नव्हती. पायाला फोडं वगैरे पण आलं आपल्या, त्याच्यामुळे मी ऊन पण खूप होतं, खूप चटके बसत होते पायाला. चप्पल घाला शक्यतो. आणि नेत्यांनी मित्रांनो नेक्स्ट टाइम जर का तुम्ही जात असाल तर कलश वगैरे न नेता 2 छोट्या पाण्याच्या बाटल्या राहते ना आपल्या 20-20 रुपयाच्या, त्या घ्या. कारण ते एकदम सिंपल राहतं. एखादं दोरी नाही तर तुमचा गमछा वगैरे असेल त्या दोन्ही साईडनी बांधून घ्यायच्या. एकदम सिंपल पद्धतीने जायचं मित्रांनो, काही टेन्शन नसतं. सेमच आहे मित्रांनो. कारण कावडमध्ये ना मित्रांनो इतकं धक्काबुक्की होती, त्यातलं जेल आहे ना खाली सांडून जातं. तेवढं करू तर 2 बिस्लरी वाटल्या घ्या, दोन्ही साईडने टांगा आणि चालत राहा. आणि मित्रांनो कावड यात्रेत इतके धक्काबुक्की करता लोक, तो एक्सपिरियन्स एक तुम्हाला सांगतोय. कावड यात्रेत इतके धक्काबुक्की करते हो तुम्ही. आता मी बघितलं असेल कावडच्या याला ते झेंडूच्या माळा, झेंडे वगैरे लावलेले होते. ते लोक आहे ना काढायचा प्रयत्न करायचे मित्रांनो, असे ओढायचे. तर आपल्या कावड आहे ना स्टेबल नव्हती राहत, इकडं तिकडं जास्त हलायचे. तर जरी आपण काढून टाकलं होतं, म्हणून अवॉइड करा या गोष्टी, घेऊन जाऊ नका. सिंपल 2 बिस्लरीच्या वाटल्याने. आणि पुढं कुबरेश्वर धाममध्ये गेल्यानंतर आपण जल वगैरे चढवलं. तर जास्त मध्ये न जाता थोडं बाहेरून जरी, म्हणजे आपण गर्दीत जास्त न घुसता बाहेरून जरी टाकलं तर काय अडचण नाही. असं लांबून जोरात फेका, म्हणजे ते जे आहे शालिग्राम ज्याच्यापासून शिवलिंग तयार करणारे तिच्यापर्यंत पोहोचलं काय अडचण नाही मित्रांनो. नाही तर मग एखाद्या साईडला कोपऱ्यात मनापासून टाकून दिलं तरी काय अडचण नाही मित्रांनो. आणि त्याच्यानंतर इतकी गर्दी होती मित्रांनो. आणि तिच्यात 2 व्हीलरवाले, गाड्यांवाले हे सगळ्यात जास्त ॲडव्हान्स करत होते मित्रांनो. डायरेक्ट अंगावर गाड्या घालून जाणार काय हे काय. त्याच्यामुळे नेक्स्ट टाइम प्रशासनाला विनंती आहे तिथल्या
जर काही व्हिडिओ आपला पोहोचला तर ठीक. प्रशासनाला विनंती आहे की निदान 2 व्हीलर तरी बंद करा मित्रांनो. आणि ते 2 व्हीलरवाले मित्रांनो का बरं होते, एका जणाचे पर माणसाचे 300 रुपये घ्यायचे मित्रांनो. शिवर गावातून शिवर कोबरेश्वर धामला सोडायचे आणि कोबरेश्वर धामवरून शिवरला सोडायचे. 300 रुपये पर माणसाचे चार्ज करायचे वन साईड मित्रांनो. आणि ते 3 4 जण एका गाडीवर बसून न्यायचे. त्याच्यामुळं विनंती आहे प्रशासनाला की अशा गोष्टी बंद करा. आणि डीजे तर खूप होते. डीजे तुम्ही पाहिला असेल, इंडियातला फेमस डीजे सार्जन झाले, अजून राजन खत्री झाला. आपल्या नगर जिल्ह्यातला मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यातला प्रशांत डीजे पण होता व गुजरातवरून पण होता त्रिनेत्रा. अजून तिथला भोपाळमधला नटराज डीजे. अशी खूप डीजे होते मित्रांनो, मोजू शकत नाही आपण, इतके डीजे होते. तुम्ही सर्च जरी केलं यूट्यूबला तरी तुम्हाला खूप व्हिडिओ भेटून जातील. आणि आता सध्या त्यांची कॉम्पिटिशन वगैरेचं तर रीलला चालूच आहे. तर खूप डीजे होते. खूप असं मस्त आपला प्रवास झाला मित्रांनो. आणि नेक्स्ट टाइम जर का तुम्ही गेलात तर सिम्पल जास्त हे नका करू. आणि हां, तिथं श्रावण महिन्यात तुम्ही कधी पण कावड करू शकताय, की फिक्स नाही की तुम्ही जे पंडित प्रदीप मिश्रांनी जो डेट सांगितलं त्या डेटमध्ये गेलेच पाहिजे असं काही फिक्स नाही मित्रांनो. तुम्ही कोणत्या पण दिवशी जाऊ शकता. तर आपला एक्सपिरियन्स होता ओव्हरऑल. आणि मित्रांनो नेक्स्ट टाइम तुम्ही शक्यतो टाळा मित्रांनो. आपण आदल्या जर तुम्हाला कावड जर कलश वगैरे पूर्ण तयार करूनच करायची असेल तर ज्या पंडित मिश्रांनी म्हणजे त्यांनी जी डेट दिलेली आता या वर्षीची 2025ची 6 ऑगस्ट होती, तशी त्यांनी नेक्स्ट टाइम जर का डेट दिली मित्रांनो, त्याचे 4-5 दिवस अगोदर जाऊन तुम्ही कावड वगैरे करून घ्या. नंतर तुम्हाला फिराई वगैरे असेल तर बघायचं असेल तुम्ही रिलॅक्स बघू शकता. कारण मित्रांनो त्या टायमिंगला खूप गर्दी राहते. कारण 13 किलोमीटर जाणं आहे पायी, परत 13 किलोमीटर रिटर्न येणं आहे मित्रांनो पायी. त्याच्यामुळं अवॉइड करा. थोडं अगोदर जाऊन कावड केली पूर्ण श्रावण महिन्यात तरी काही अडचण येत नाही मित्रांनो. एकदम सेम कावड आहे तिथं. कंटिन्यू श्रावण महिन्यात कावड चालूच आहे मित्रांनो. लोक आता ज्याच्या त्या पद्धतीने कावड करून निघून जातात. तर आपण पण 5-6 दिवस अगोदर जाऊन कावड करून घ्या मित्रांनो. आणि तुम्हाला जल डायरेक्ट स्वतःच्या हाताने त्या शालिग्रामवर चढवायला भेटेल मित्रांनो, जर का तुम्ही लवकर कावड केली तर. नाही तर मग आपल्याला ते बेरिगेटिंग केलेली राहते ना, तिथूनच आपल्याला जल द्यावं लागते. पुजारी वगैरे घेतात, ते 2 जण नेमलेले राहते मित्रांनो, ते टाकत्या. पण इतकी गर्दी असल्यामुळे ते पण कोणाकोणाचं घेणार आहे, तर लोक डायरेक्ट लांबूनच फेकायला सुरुवात करते. आणि ओव्हरऑल थोडं तिथं जास्त गर्दी असल्यामुळं काही डेट झालेली आहे मित्रांनो. तर ते पण तुम्ही न्यूजमध्ये बघितलं असेल. तर जास्त गर्दीत जाऊ नका, अवॉइड करा. वयस्कर माणसात जाऊ नका. आणि जे निरोगी तेच जा. तर गर्दी खूप होती. येताना आपल्याला परत भोपाळवरून ट्रेन होती. आपण दुसऱ्या दिवशी 7 तारखेला म्हणजे 7 तारखेला आपण 5 वाजता ट्रेनमध्ये बसलो होतो दुपारून. तर आपण कोपरगावला उतरलो होतो मित्रांनो 8 तारखेला सकाळी 4:15च्या दरम्यान. नंतर आपण कोपरगाववरून मॅजिक गाडीत 100 रुपये देऊन आपल्या शिर्डीला आलो होतो. मग घरी आल्यानंतर घरच्यांनी आपल्या आईवडिलांनी स्वागत केलं, आपलं पूजन वगैरे केलं. खूप असं मस्त एक्सपिरियन्स होता मित्रांनो. करून बघा, तुम्हाला कावडची इच्छा असेल तर एकदा जाऊन बघा. पण श्रावण महिन्यात कधी गेलं तरी काय अडचण नाही मित्रांनो. एकदम उत्कृष्ट पद्धतीने कावड होती मित्रांनो. एक्सपिरियन्स खूप छान होता. अजून ज्या हॉटेलला आपण स्टे केलं तर तिथलं जेवण पण मस्त होतं मित्रांनो. तिथं आणि तुम्ही कुठं पण गेले तरी तिथं थाली भेटती 100 रुपयात मित्रांनो. ती पण थाली मस्त असती. पनीर भाजी, अजून तिच्यात मिक्स भाजी येते, पापड वगैरे, सलाड वगैरे सगळं असतं मित्रांनो. ते पण ट्राय करून बघा. नवीन ठिकाणी गेले नवीन फूड ट्राय करून बघा मित्रांनो. आता आपण हा ब्लॉग याच ठिकाणी एंड करू. तुम्ही विचारल्या पद्धतीने खूप तिथं काय हां, तिथं अजून जे सजावट म्हणते आपण रथ वगैरे, ते तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल. खूप अशा पद्धतीने सजवलेलं होतं. मारुतीची मूर्ती होती, लक्ष्मीची होती, अजून आपल्या रामांचा रथ होता. त्याच्यानंतर खूप काय अजून आपली शंकरजीची पण मूर्ती होती मित्रांनो. खूप काय पद्धतीचे वेगवेगळे होते मित्रांनो डेकोरेशन. आणि गर्दी तर खूप होती. त्याच्यामुळे जास्त काही आपण काही खरेदी पण करत बसलो नाही. ते ब्लॉगमध्ये जास्त काही दाखवत पण नाही बसलो मित्रांनो, कारण ऑलरेडी गर्दी इतकी होती. त्याच्यामुळं मोबाईल काढायला नाही तर ती कावड पकडायला अवघड होत होतं मित्रांनो. त्याच्यामुळं आपण जास्त काही क्लिप काढत नाही बसलो. मोजके क्लिप टाकल्या मित्रांनो, पण त्या पण इम्पॉर्टंट क्लिप टाकल्या.
तर ते तुम्ही नक्की बघा व्हिडिओ. तुम्ही जर का ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा. आता हा ब्लॉग इथंच एंड करू मित्रांनो. हा ब्लॉग म्हणजे आपला एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी होता मित्रांनो थोडक्यात. तर याच्यानंतर आता काही दिवसांनी म्हणजे 8-1 दिवसांनी परत आपला याचा ब्लॉग येईन दहीहंडीचा. तो पण नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा, पूर्ण बघा. आता आपण हा ब्लॉग इथंच एंड करू. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला व शिवर कावड यात्राचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंटमध्ये कळवा. आणि अशाच आपल्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला दहीहंडीच्या. आणि त्याच्यानंतर आपण गणपतीच्या पण ब्लॉगला बघू. गणपती अजून खूप दिवस आहे मित्रांनो, पण त्याच्या आधी आपलं दहीहंडीचं ब्लॉग आहे त्याला पण लाईक सबस्क्राईब शेअर करा. तसे आपण गणपतीचे ब्लॉग करण्याचे शिर्डीतले प्रत्येक गणपती आपण बघू. ते पुढची गोष्ट मित्रांनो. आता आपण दहीहंडीचा येणारा ब्लॉग बघू. पहिले दहीहंडीच्या ब्लॉगमध्ये आपण टोटल मंडळ बघू. खूप असे नावाजलेले बँड वगैरे येणार आहे आपल्या शिर्डीत, ते पण बघू. आणि कोणते कोणते मंडळ आहे काय ते पण बघू. आणि आपली दहीहंडीचा रूट मित्रांनो ते हनुमान मंदिरापासून स्टार्ट होतो तर ते नगरपालिकेपर्यंत तिथपर्यंत असतो. तर आपण स्टार्टिंगला जे दहीहंडी वगैरे बांधत्या त्या टायमिंगचे क्लिप काढू थोडेफार, म्हणजे जेणेकरून आपल्याला टेन्शन नाही राहणार. आपण ते स्टार्ट कुठून होतो एंड कुठपर्यंत होतो ते पण दाखवून. ते दाखवल्यानंतर आपण दुपारी ताजीम खान बाबा चौकाच्या इथून आपण आपला ब्लॉग स्टार्ट करू. म्हणजे सगळे जे रांगेत एक 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 ग्रुप येतात त्यांच्या सगळ्यांची क्लिप तुम्हाला दिसतील. चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. हा ब्लॉग इथंच एंड करू. हा आपला एक्सपिरियन्स शेअर केला आपण शिवर कावड यात्रेचा. तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. कावड यात्रा कशी वाटली ती पण नक्की कमेंटमध्ये कळवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट असू द्या. चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगला.